मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फटका राज्यातील इतर योजनांना बसतोय की काय असे चित्र आहे। त्याला कारण म्हणजे अर्थ खात्याने विविध खात्यांना दिलेल्या सूचना। एकूण वार्षिक तरतुदीच्या 70% निधी खर्च करण्यात यावा अशा सूचना अर्थ खात्याने दिलेत। महाराष्ट्र राज्याच्या वित्त विभागाचा सन 2024-25 सुधारित अंदाजपत्रक निश्चित करण्यात आला आहे। त्यामुळे अर्थ खात्याकडून राज्यातील विविध विभागांना किती निधी खर्च करण्यात यावा या संदर्भात अनुमान घालून देण्यात आले। या 70% निवृत्ती वेतन, शिष्यवृत्ती आणि विद्या वेतन, सहाय्यक अनुदानित वेतन, कर्ज रक्कम, कर्जाची परतफेड आणि अंतरलेखा हस्तांतरे या विभागांना 100% निधी हा खर्च करता येणार आहे। बक्षिसे, विदेश प्रवास खर्च, प्रकाशने, संगणक खर्च, इतर प्रशासकीय खर्च, जनहितार्थ खर्च, लहान बांधकामे, सहाय्यक अनुदाने, मोटार वाहने, यंत्रसामग्री, मोठी बांधकामे, गुंतवणुका यासाठी जर निधी लागणार असेल तर 18 फेब्रुवारी पर्यंत निवेदन सादर करण्यात यावे अशी सूचना अर्थ खात्याकडून करण्यात आली आहे। लाडकी बहीण योजनेचा फटका शेतकऱ्यांनाही बसतोय काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। कारण शेतकऱ्यांना ठिबक सिंचन योजनेसाठी दिले जाणारे अनुदान गेल्या वर्षभरापासून मिळालेच नाही। अनुदानाचे पैसे मागण्यासाठी शेतकरी कृषी कार्यालयाचे उंबरठे झिजवतायत। लाडकी बहीण योजना बहिणींसाठी नाही तर सत्तेसाठी होती असे म्हणत माजी आमदार बच्चू कडू यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणाऱ्या महिलांच्या नावाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर टीकास्त्र डागळले आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।